हे गुड मॉर्निंग गाईज. तर सध्या सकाळचे 7 वाजायला आलेत आणि मी आता निघतो आहे कॉलेजला जाण्यासाठी. तर तिकडे जायच्या आधी मला पप्पांचा डब्बा द्यायचा आहे, कारण की ते नाईटला होते पण आता डेला पण थांबतायत. इथे आहे डब्बा आणि इथे आहे बॅग. पल्लवी झोपले, अजून टिफिन रेडी आहे. गाईज 7:30 होतात आणि मी अजून LNTला आहे. सो इथून मला बस पकडायची. समोरच एक बस स्टॉप आहे, तिथून आपल्याला बस पकडायची आहे. फायनली मी कॉलेजमध्ये पोहोचलो आहे. आय थिंक लेक्चर सुरू असेल वरती. जाऊया पटापट बाई. सो आत्ताच एक लेक्चर संपलं आणि आता रिसेस झाले आहे. सो याच्यानंतर एक लेक्चर होणार आहे आणि इथे मुली बसल्यात. गाईज इथे रील शूट चालले आहे आणि हे जरा प्रिपरेशन करत आहेत. मी निघालो आहे घरी जाण्यासाठी आणि आता एक शूट आम्ही कंप्लीट केलं आहे. एक रील शूट करायची होती, ती मी शूट केली. सध्या 11:30 होत्यात आणि आत्ता मी घरी पोहोचलो आहे आणि इथे मला एक बुक दिसली, म्हणजे मी सध्या वाचतो आहे, प्राची नावाची. ही जी तुम्हाला मुलगी दिसते सो हीच प्राची आहे, जी की खूप अत्यंत हुशार मुलगी होती, पण ती आता ह्या जगात नाही आहे. पण हिच्याबद्दल वाचताना खूपशा गोष्टी मला कळायल्या. हिचं वागणं वगैरे जे मी वाचलं, म्हणजे ज्या लोकांचे एक्सपिरियन्स त्यांनी सांगितलेत ते अनबिलिव्हेबल. काही वर्ष ही मुलगी जी आहे ती डिप्रेशनचा त्रास सहन करत होती आणि त्यातून सुद्धा ती खूप उत्तम प्रकारे बाहेर पडायचा प्रयत्न करत होती. जे कोणी माझे फ्रेंड्स वगैरे असतील त्यांनी माझे स्टेटस वगैरे बघितले असतील. मानदेशीला मी PR काम करत होतो, इव्हेंट मॅनेजिंग वगैरे. सो तिथे एक मॅम आहेत, त्यांनी ही बुक दिली आहे आणि त्यांचीच ही मुलगी आहे. त्यातून प्राचीसोबतचे जे आठवणी बऱ्याच लोकांनी लिहिल्या आहेत, सो ह्या बुकमध्ये आहेत. ते मला माहिती नाही हे मार्केटमध्ये आले आहे की नाही, बट जर आली असेल तर तुम्ही नक्की वाचाही, म्हणजे मी सजेस्ट करेन. आपल्यासारख्या तरुणांनी हे पुस्तक वाचायला हवं. म्हणजे 18, 19, 20 अशा वयाचे मुलं जे आहेत ते आजकाल खूप म्हणजे प्रेशर घेतात वगैरे. सो त्यामुळे आपल्या माइंडमध्ये खूपशा गोष्टी चालू असतात. हे सगळं आपण आपल्यातच कसं सॉल्व्ह करू शकतो ते तुम्हाला हे पुस्तक वाचून कळेल. आणि फॅमिली किती इम्पॉर्टंट असते किंवा आपला जो आजूबाजूचा परिसर असतो तो किती इम्पॉर्टंट असतो ते हे पुस्तक वाचताना आपल्याला कळतं. चलो मी पटापट रेडी होतो आणि त्यानंतर मला जेवायचं आहे. आणि हा गाईज माझा नवीन लुक तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. म्हणजे 1.5 महिने झाले मी व्हिडिओ अपलोड नाही केला. 1.5 महिने म्हणजे 33-34 दिवस झालेत. सो म्हणून माझी दाढी वगैरे खूप आली होती आणि ती मी आता कट केले. चलो मैं फ्रेश होतो, मग भेटूयात आपण. बाय बाय. गाइस फिलहाल शाम के 6 बज रहे. दोपहर में मैं सो गया था थोड़ा और अभी थोड़ा सा वॉकिंग के लिए निकला हूँ. बहुत दिनों के बाद मैं हिंदी में बात कर रहा हूँ. आई नो आने का जो फील है ना भाई, वो मुझे बहुत ज़्यादा पसंद है. हाय गाईज, आरेमधली झाडे जी आहेत ती हळूहळू सुकायला लागली आहेत, म्हणजे उन्हाळा सुरू झाला आहे. सो दरवर्षी आपण जे पक्ष्यांसाठी पाण्याचं वगैरे लावतो, म्हणजे ठिकठिकाणी आपण काहीतरी ठेवतो पाण्यासाठी, सो ह्याही वर्षी ते आपल्याला करायचं आहे. आणि ही आहे माझी आरेमधली फेवरेट जागा, जी की तुम्हाला मागे दिसत असेल. किती सुंदर जागा आहे. म्हणजे हे कोण मेंटेन करतं मला माहिती नाही, बट जे कोणी करत असेल सल्यूट आहे. म्हणजे थँक्यू सो मच बोलेल मी त्यांनाच, की अशी जागा आमच्यासाठी किंवा जिथे येणाऱ्या लोकांसाठी करून ठेवले. हे ह्यासाठी साफ केलं आहे कारण की इथे साप वगैरे कीटक वगैरे येतात, सो त्यांची भीती आहे. सो त्यामुळे साफ केलं आहे पूर्ण. ही जागा जास्त कोणाला माहिती नाही आहे, सो म्हणून इथे जरा लोकांचा सहवास कमी आहे. आणि असंच पाहिजे, कारण की इथे जर लोक वाढले तर इथे घाण होणार किंवा दारू प्यायला लोक बसणार वगैरे, फॅमिली घेऊन येणार, सो इथे कचरा वाढणार. सो हे नको व्हायला म्हणून लोकांना न कळलेलंच बरं आहे. गाईज गेल्या वर्षीचे IVचे 2 ब्लॉग मी शूट केले होते आणि ते अपलोड केले होते. सो तुम्ही ते बघितले असेल. ह्याही वर्षी आम्ही IVला जातो आहे आणि ते सुद्धा केरळला. आणि केरळला आय थिंक 5 ते 6 दिवस आम्ही तिथे असणार आहे. मुन्नार वगैरे असे काही ठिकाण आहेत ते आम्ही फिरणार आहोत. सो नक्की बघा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आत्ताच करून घ्या, कारण की केरळचे ब्लॉग जे असणार आहे ते खूप इंटरेस्टिंग असणार आहेत. कारण की आम्ही फर्स्ट टाईम बघणार आहे ते सगळं, सर्व काही फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करणार आहे. आणि टी प्लांटेशन वगैरे आहे, जे हिल स्टेशन आहेत ते आम्ही मेन बघणार आहोत. सो मी निघालो आहे परत जाण्यासाठी. मम्मीचा फोन आला होता, मम्मी आता कामावर जाणार आहे संध्याकाळी. सो थोडेफार घरातले कामं करायचे. त्यानंतर मी थोडीशी IVची पॅकिंग वगैरे करतो, म्हणजे आत्तापासूनच करायला घेतो, कारण की मग एकदमच अंगावर पडतं सगळं काही. आय होप गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूयाच लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर.